आता आम्ही नाश्त्याला बसतोय सुर्वे खानावळामध्ये। ही सुर्वे खानावळाची ओनर आहे, ओनर आतमध्ये आणि मस्त सकाळी घावणे बनवलेत काकींनी आणि आम्हाला कधीपासून खायचे होते। हा आहे सावंतवाडी पॅलेस। सावंत भोसल्यांचं हे टोटल ओव्हरऑल कुटुंब आहे। 6 भाव होते, 6 भावांच्या 5 बायका होत्या, एकाचं लग्न झालेलं आणि त्यांच्या मग पुढचं हे सगळं वंशज आहेत। ह्यांचा इंस्टाग्रामवरती पेज आहे। तिक्कावाला काढलाय, कॅश होती रे, चुकली थोडीशीला, पण हाय मस्त आहे ना, गोड आहे ना ड्रायव्हर। खाल्लाच नाही। चला हे आता फायनल वाले होते जे जेवताना आम्ही खाणार आहेत। जे आधी केले ते खाऊन नाही झाले, ते आम्ही खाऊन झाले, कारण की थंड खायला मजा येत नाही म्हणून ते करता करता उडवून टाकले। हे शेवटचे, ते आता आम्ही जेवताना खाऊ, जरा काहीतरी पाहिजे म्हणून चवीदार। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश। तर आज आम्ही संध्याकाळी सगळे निघणार आहोत। ही लोक मुंबईला जातील डोंबिवलीला आणि मी खारेपाटणला मामाच्या इथे। तर आत्ताच थोड्या वेळापूर्वी गाड्या देऊन आलो आम्ही। आता आम्ही नाश्त्याला बसतोय सुर्वे खानावळामध्ये। ही सुर्वे खानावळाची ओनर आहे, ओनर आतमध्ये आणि मस्त सकाळी घावणे बनवलेत काकींनी आणि आम्हाला कधीपासून खायचे होते। मस्त झाले ना, मस्त। आम्हाला खाऊन बघूया। तर या तुम्ही पण घावणे खायला। कोकणात आलात आणि घावणे नाही खाल्लात तर काय मजा केलात। आणि आम्हाला आज दीप्तीमुळे घावणे खायला भेटले। तर आता आम्ही सगळे आता राजवाड्यात चाललो आहे, राणीचा राजवाडा आहे, सो आम्ही तिकडे सगळे चाललो आहे। ही गँग पण रेडी होऊन चालले। एवढं सगळं आता फिरून आल्यानंतर मग आम्ही आंबे काढू, त्याच्यानंतर फणस भेटला तर ठीक, नाही तर जांभळं काढू। चला, हा आहे सावंतवाडी पॅलेस। मी इथे फोटोज काढेन आणि या स्ट्रक्चर्सवरती फोटोज काढून घेईन माझे। बघूया कोण चांगला फोटो काढतंय। चला आता आपण या राजवाड्याची माहिती घेऊया।
त्या काळातली ते आपण बोलतो ना मेकअप करताना जो आरसा वापरतात तो त्या काळातला. इथे सगळे डिटेल्स आहेत. हाऊस ऑफ कार्ड, त्या काळातले कार्ड गेम्स आहेत. 2019चा हा अपडेट आहे लास्ट. हे त्यांचे वंशज आहेत. पाऊल खुना. सावंत भोसल्यांचं हे टोटल ओव्हरऑल कुटुंब आहे. 6 भाव होते. 6 भावांच्या 5 बायका होत्या. एकाचं लग्न झालेलं आणि त्यांच्या मग पुढचं हे सगळं वंशज आहेत. खूप मोठं आहे. एक तर आम्हाला माहिती नाही तर उगाच काही सांगून फायदा नाही आम्ही. सो आता आपण वरती जाऊया किंवा समोर तिकडे बघूया राजघराण्याचे फोटो. इकडचे फोटोज बघूया आपण. जे त्याच्यात आहे ना त्यांचे फोटो इकडे आहेत. सद्गुरू संत महाराज, महाराज सर प्रताप सिंग, रॉयल कपल, वेस्ट बंगाल. यांचं कुटुंब बघा कसं आहे. राजमाता शांतादेवी साहेब व मुले. डावीकडे सावंत. हे काय भैरव कळसूत्री बाहुली नेपाळचे. हे त्यांचे त्या हे लग्नाचे फोटोज आहेत. 20th सेंचुरी. हे 2019चं आत्ताचं. लाकडात कोरलेले धनगर. ओके मस्त. आणि हे राजबहादूर श्रीमंत खेम सावंत भोसले. हे सर्वात मेन ह्या राजवाड्याचे. आणि यांची खुर्ची ज्याच्यावर बसून हे राज्य करायचे. मस्त ड्रॉइंग्स बघा या पेंटिंग्स. खूप काही महत्त्व असेल याचं पण. ओके ह्या पेंटिंग्स त्यावाल्या आहेत की पेन्सिल न उचलता बनवलेल्या ड्रॉइंग्स आहेत त्या. त्याच्यात माणसं म्हणजे काय काय त्यांनी दाखवलं आहे बघा. हा पहिला आहे डायरेक्ट हे बनवलं आहे असं. हा सेकंड आहे राजमुनी टाईप आहे. काम करतात हातात काहीतरी आहे. हे हवनला बसलेत दिसतंय आगायमध्ये ऋषीमुनी. असं काय ना काय आहे मस्त. हा झोपाळा. आम्हाला माहिती देतो ना. हा आहे झोपाळा त्या काळातला. बघायला गेलो तर खूप काही आहे. छोट्या छोट्या डिटेल्समध्ये सांगितलं तर पण आपण शॉर्टकटमध्ये जरा पटापट पुढे होऊया. आणि हे काय आहे. ओके ग्रॅमोफोन मस्त. त्या काळातल्या हेड ऑफ बुद्धा 5th जनरेशन. मस्त. हा कोणता पक्षी आहे नाव नाही दिलं आहे. आणि हा त्या काळातला देवारा. म्हणजे बघू शकता की ह्याच्यावरती हे जे शिल्पकला केली आहे ती कशा प्रकारे एकदम डिटेलिंगमध्ये आणि किती भारी आहे. त्यांनी लिहिलं पण आहे काहीतरी देवारा लाकूड 20वे शतक सावंतवाडी. मस्त. देवाच्या मूर्त्या कोरीव काम.
मी मागच्या वेळी आलेलो बट मला असं फिरायला नाही भेटलं सो बट आज मला हे फिरायला भेटलं. आता आपण वरच्या भागात जाऊया आणि तिकडे थोडे फोटोज आणि अजून माहिती घेऊया. राजघराण्यातील कलाकृती हो म्हणजे यांच्यात आर्टिस्ट होते त्या काळात पण. ओके बटरफ्लायज आणि त्यांची नावं यात लिहिली आहेत. म्हणजे त्यांना हा एक छंद होता असं बोलायला हरकत नाही. वॉटर कलर्स ऑन बटरफ्लाय. ओके वॉटर कलर्सने बनवलं आहे. मस्त आहे. 2005ला बटरफ्लायच्या ड्रॉइंग्स व कशा बनवल्या त्यांची नावं. घोड्यांची डोकी हॉर्सेस हेड. ओके वॉटर कलरने पेपर बनवलं असतं. म्हणजे यांना आर्ट्सची आवड होती ड्रॉइंग करायची. त्याच्यानंतर हे बेडवर्क ऑन हँड पेन. ओके मस्त. मणिकाम केलेले हातपंखा. ओके हातपंखा मस्त. वाघाचे वेगवेगळ्या अँगलने फेस बनवलेत. सही रे. कोणी केलं आहे काम? राजमाता सत्वशीदेवी भोसले यांनी काढलेत. म्हणजे 2008ला काढले ते तुझ्या जन्मानंतर. बरोबर. भारत गर्दी जमा झाली आहे खूप. चला आता वरती जाऊया आपण. चलो. ओके ह्यांचा इंस्टाग्रामवरती पेज आहे. खरंच फोटोसाठी खूप भारी क्लायमेट आहे आणि बॅकग्राऊंडला स्ट्रक्चर पण भारी. कितीतरी फोटोज चांगले होते. एक टुरिस्ट होती बारकी पोरगी. ती आता आमचे फोटोज काढते. ती चष्मा काढून बघते. ओके मस्त आलाय फोटो. बघा तुम्ही बघू शकता पहिल्याच्या काळातलं जे बांधकाम होतं ना भाई फुल मस्त होतं. ओके आतून बघा हा असा दिसतो. हा यांचा मेन इकडचा. म्हणजे सगळी मंडळी इकडे सभेला येत असतील कदाचित. छत्रपती शिवाजी महाराज. त्या काळातल्या या बंदुकी. आणि हे माझ्या मते दुर्बीण असावी छोटीशी. काय आयडिया नाही. चला आमचं फिरून झालं सगळं. आता ह्याच्यानंतर आपण बाजारात फिरतो आहे सावंतवाडीच्या. तिकडे मला ना इकडची एक फेमस खेळणी असतात लाकडाची ती मला घ्यायची आहेत. माझ्या
कार कलेक्शन्समध्ये जर एक छोटी कार भेटली ना मला लाकडाची तर मी ती घेणार आहे. थोडं चांगलं वाटेल मला आणि कसं आल्यासारखं फिरल्यासारखं एक आठवण म्हणून ती गोष्ट कायमची माझ्यासोबत राहील म्हणून मी असं कलेक्शन्स ठेवतो. आता बघू ह्याच्यानंतर पण माझे काही प्लॅन्स आहेत. पहिले सांगत नाही, पहिले सांगितलं की साले म्हणजे बोलतात ना हे नजर लावतात आपल्याला, म्हणून मी कोणालाच पहिले माझे प्लॅन्स नाही सांगत. पण माझे मस्त प्लॅन्स आहेत म्हणजे ब्लॉग्स भारी भेटतील अजून. तर तुम्ही पण बघत राहा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला, आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला नक्कीच माझे पुढचे ब्लॉग आवडतील आणि मी पहिल्यापेक्षा थोडा इम्प्रूव्हमेंट करायला लागलो आहे ब्लॉग्समध्ये. कॅमेरा क्वालिटी बदलली आहे, त्यानंतर बोलण्याची पद्धत थोडी माझी अजून चांगली झाली असं मला वाटतं. तर बघूया, हे तर आपण आपल्या मनोरंजनासाठी बनवतो आहे, होईल पुढे काय ना काय. इथे सगळे लाकडी खेळणी वस्तू सगळं काही भेटतं. आधी तुझा बघूया आणि इथे पूर्ण लाईनीत तीच दुकान आहेत. ओके, टॉयज आहेत इथे माझ्या लायकीच्या. हे माझ्याकडे पण होतं. मम्मीसाठी हे घेतलं आहे स्टँड पोती वाजण्यासाठी आणि मला ही विंटेज गाडी घेतली. पाहिजे होती ती भेटली माझ्या कलेक्शनमध्ये, मस्त वाटते. आणि माझ्या बारक्यासाठी भिंगरी घेतली छोटी खेळायला, कारण की त्याला ह्याची व्हॅल्यू नाही समजणार, तो तोडून टाकल. बाकी इथे खूप काही आहे खेळण्यासाठी. हे पपेट आहेत छोटेवाले, बेचके आहेत लाकड्या, हे घंट्या आहेत, हवेने आवाज भारी येतो याचा. हो, विंटेज वॉचेस पण आहेत मस्त. खूप काही आहे. म्हणून तर सावंतवाडीमध्ये हे फेमस आहे लाकडांची खेळणी. हे मम्मीसाठी, माझ्यासाठी, भाच्यासाठी आणि हे चेतनसाठी. काकींना मी स्टूल आणि खुर्ची विचारलं. ही जी खुर्ची आहे ती 2200ला बोलले मला, आणि हे सगळं जे आहे ना स्टूल ते 1100ला 1000ला असं आहे. म्हणजे प्री वेडिंगसाठी खूप भारी आहे. बघूया काहीतरी बघायला गेलो तर खूप काही घ्यायची इच्छा होते. हे त्यांना बोलवत आहेत, चल तिला घरी बोलवत आहेत, चला. हां ना, आता घरी जाऊन खूप आम्हाला व्हिडिओज बनवायचे आहे मित्रांनो, तर आम्ही चाललो होतो. नाही तर खूप काही घ्यायची इच्छा होती आहे सिरियसली. चला तर मग आता आम्ही कौल फ्राय करतोय. मागे दरवाजे लावून घे, पंखा चालू, दरवाजे लावून घे फक्त. मागेच करतोय, इथेच करतोय. हे रे रे वाल्या ठिकाणी करतोय. ते वरती एवढा जो सुका रस्ता होता तिकडे गेला असं. तसंच आम्ही दुसऱ्या बाजूला ना हे रायवळ आंबे आहेत, तुम्हाला दिसत असतील की नाही माहिती नाही, पण आता आम्ही हे तोडणार आहेत. तिकडे कौल फ्राय करतोय आणि इकडे हे आंबे तोडणार आहेत आम्ही. आणि तिकडे ना जांभळाचं झाड आहे, बाय चान्स जांभळं काढू आम्ही. सगळं आपल्या मैत्रिणीचं आहे म्हणजे आपलं आहे. पाव किलो किंवा अर्धा किलो चिकन असेल आरामात. 1 किलो आहे, हो जास्त आहे. हा इथे रील्स बनवतो आहे आणि मी ब्लॉग बनवतो आहे. आता हे आम्ही कौल फ्राय तिकडे करणार आहेत, मजा येईल. आधी पण केलं आहे मी माझ्या गावी, आता हिच्या गावी करू आहे. तेल नको त्यामध्ये, बटर बिटर लाव तू फ्रीज मध्ये असणार. चला, ऑलमोस्ट चिकन आता बनायला चालू झालं आहे. खूप मेहनत घेतली आम्ही ही आग पेटवण्यासाठी, चूल पेटवण्यासाठी. दीप्तीने स्पेशली घरातलं सगळंच आणलं जळवायला.
आणि फायनली झाले आणि बघ आता शिजायला चालू पण झालंय. मोबाईल दे ना. जस्ट आत्ता मी एक रायवळ आंबा काढलाय वरतून. इथे खूप आहेत वरती, तर हा एक काढला. आता हा थोडा कच्चा आहे, म्हणजे आता घरी नेईपर्यंत हा पिकेल, मग याला चुपून खायला मजा येईल. चला मित्रांनो, आम्ही मिशनला तयार होतोय. पिक्कावाला काढलाय. कॅश होती रे, चुकली थोडीशीला, पण हाय मस्त आहे ना, गोड आहे ना रायवळ. खाल्लाच नाही. मस्त पिकलेला भेटलेला. अजून खूप आहेत, मी कच्चे नेणार आहे पण, कारण की नंतरला ते पिकते रायवळ. एवढे काढलेत आतापर्यंत. आता बघूया कौलावरचं चिकन. आमचा सूरज भाई तो आग लावतोय, चिकन भारी करतोय. ही लोक इथे बनवता संपवत आहेत. आणि आंबे काय त्याला फस झाले. ताकद नाही राहिली आमच्यात. आणि हा भाऊ तिथे आंबे खायला लागला. कर्टेत दिते मग कर्टी. बाटी नाही आमच्याकडे माणूस का. मस्त झालं. 7 करोड. ते येड बाबूच 7 करोड. अरे या मागच्या टायमाला ट्रेनमध्ये शिमग्यात. चला, हे आता फायनलवाले होते जे जेवताना आम्ही खाणार आहेत. जे आधी केले ते खाऊन नाही झाले. ते आम्ही खाऊन झाले, कारण की थंड खायला मजा येत नाही, म्हणून ते करता उडवून टाकले. हे शेवटचे, ते आता आम्ही जेवताना खाऊ, जरा काहीतरी पाहिजे म्हणून चवीदार. मस्त आम्ही लोकांनी कौलावरती चिकन बनवलंय आणि काकीने चिकन रस्सा बनवलाय मस्त. आणि हे काय सुकं चिकन हे बस आणि आम्ही फ्राय केलेला. चला तर या जेवायला मित्रांनो. काहीतरी लागलं तर काय काकी येतो, जेवण एकदम मस्त होतं. बाकी होय, येतो लवकरच. दीप्ती आता बघू काय बोलते. बाकी तुम्ही पण कधी सावंतवाडी साईडला आलात ना, काय तो आपण कुठे गेलो होते, राजवाड्याच्या इथून स्ट्रेट रस्त्याने इकडे सुर्वे खानावळ म्हणून आहे. मस्त जेवण बनवतात काकी, नक्कीच या. एक नंबर. आणि आम्हाला सगळ्यांना खरंच आवडलं. चिकनचं एकदम भारीच होतं. चिंबू कोकणातल्या पोऱ्या, कोकणचा पोऱ्या. कोकणच्या पोऱ्या फॅन पेज. याचा कोकणचा पोऱ्या फॅन पेज आहे. किती 14K फॉलोअर्स आहेत, 14-15K आहेत. 16 होतील उद्या. हां, उद्या होतील. आणि माझे 2200 आहेत, बस झाले. चला, जस्ट 5 मिनटं झाले मी आलो इथे मामाच्या इथे. तर जे 2 दिवस होते सावंतवाडीचे खूप भारी होते. त्या 2 दिवसात मला जे कायाकिंग करायचं होतं ते मी फायनली केलं आहे. माझं एक म्हणजे जे ड्रीम होतं ते मी एक केलं आहे. त्यानंतर तिकडे आम्ही फिरलो. आज मी तो पॅलेस बघितला सावंतवाडीचा, मजा आली, मस्त होते. फोटोज पण भारी काढले, माहिती पण खूप भेटली. आणि खरंच हे 2 दिवस मस्त होते. तर हा ब्लॉग पण मी इथेच एंड करतो आहे. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही व्हिडिओ अजूनपर्यंत बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा. चला.